विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। महिलांची छेड काढणाऱ्या आरोपीस पोलिसांची 2 तासात अटक। दिग्रस शहरात रात्रीच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीस दिग्रस पोलिसांनी अवघ्या 2 तासांत जेरबंद करत नागरिकांना दिलासा दिला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून एका अनोळखी इसमाने काळ्या रंगाच्या दुचाकीवर येत नंबर प्लेटवर स्टिकर लावून तसेच तोंडाला गमछा बांधून शहरातील बँक लेआउट, भास्करवार लेआउट, व्यंकटेश नगरी व पाटील नगर परिसरात रात्रीच्या वेळी महिलांना अडवून छेडछाड करण्याचे प्रकार सुरू ठेवले होते। या घटनांमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या। तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली। संशयिताचा शोध घेण्यासाठी गुप्त माहिती गोळा करण्यात आली। तसेच आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करून सोशल मीडियावरही माहिती प्रसारित करण्यात आली। 26 एप्रिल रोजी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मोहम्मद नियाजी मोहम्मद इब्राहिम वय अंदाजे 42 वर्षे, राहणार दिवाणनगर दिग्रस जिल्हा यवतमाळ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवत आरोपीचा माग काढला आणि अवघ्या 2 तासांत त्याला मोटरसायकलसह ताब्यात घेत अटक केली। या कारवाईमुळे परिसरातील महिलांमध्ये दिलासा निर्माण झाला असून पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्रस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तेजस सारडा व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। विदर्भ न्यूज मराठी,